नमस्कार, मी संजय कुमार. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे 10वी बोर्डचा जो क्वेश्चन पेपर आहे त्यामधले आपण ऑलरेडी 2 सेक्शन पाहिलेले आहेत. आज आपण पाहणार आहोत नेक्स्ट क्वेश्चन. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे सेक्शन 3 पोएट्री. म्हणजे हा प्रश्न पूर्णपणे पोएमवर आधारित आहे आणि आपल्याला जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये एकूण फक्त 8च पोएम आहेत. जर आपण या 8 पोएमचा व्यवस्थित अभ्यास जर केला आणि त्या 8 पोएम जर व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला 10 पैकी 10 मार्क पडणार आहेत. आणि पोएमचा अभ्यास कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करावा लागतो मी ते तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीनं सांगणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न काय असतो सेक्शन 3 मध्ये पोएट्रीवर आहे. पहिला प्रश्न क्वेश्चन 3A काय असतो, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ऍक्टिव्हिटीज. याला आहेत 5 मार्क. म्हणजे पहिली पोएम आहे 5 मार्काची, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन विचारतात आणि त्याचे आन्सर तुम्हाला लिहायचे असतात. बघा, A1 काय क्वेश्चन आहे, सिंपल फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. म्हणजे काय, एकदम इझी क्वेश्चन असतो. पोएम तुम्ही जर व्यवस्थित वाचलेली असेल ना तर त्याचं उत्तर तुम्हाला पोएम वाचल्या सापडते. त्याला आहेत 2 मार्क. त्यानंतरचा क्वेश्चन बघा, A2 कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल ऍक्टिव्हिटी. हा थोडासा कॉम्प्लेक्स असतो. जर तुम्हाला ती पोएम व्यवस्थित अंडरस्टँडिंग झालेली असेल, समजलेली असेल तर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे पोएमचा जो मेसेज आहे, पोएम मध्ये काही तो जो डीप अर्थ आहे, जो खोलवर अर्थ आहे त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न असतो आणि याला आहे 2 मार्क. आणि बघा लास्टचा ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन पोएटिक डिव्हाइसेस. हा जो क्वेश्चन ए मधला जो तिसरा प्रश्न आहे तो असतो पोएटिक डिव्हाइसेस. आणि पोएटिक डिव्हाइसेस म्हणजे काय, आपण पोएम पाहताना पोएमचा अभ्यास करताना त्याचे काही पोएटिक डिव्हाइसेस असतात. आणि जर आपण पोएटिक डिव्हाइसेसचा अत्यंत चांगल्या पद्धतीने जर अभ्यास केला ना तर बघा त्याच्यामध्ये काय असतात, रायमिंग वर्ड असतात. रायमिंग वर्ड म्हणजे काय, त्या दिलेल्या पोएमच्या शेवटच्या ओळी ज्या 2 ओळी असतात त्या 2 ओळीचा शेवटच्या वर्डचा जो साऊंड असतो तो जर सारखा आला तर त्याला म्हणायचं रायमिंग वर्ड. फॉर एक्झाम्पल कॅट, बॅट असं जर आलं तर याला म्हणायचं रायमिंग वर्ड. त्याच्यानंतर असतात राईम स्कीम. राईम स्कीम म्हणजे काय, त्याचा जो स्टांजा पॅटर्न आहे ABCD AABBCCDD अशा रीतीने जो स्टांजा पॅटर्न असतो त्याला म्हणायचं राईम स्कीम. आणि त्यानंतर असतात फिगर ऑफ स्पीच. आणि तुम्हाला आपल्या ज्या 8 पोएम आहेत त्या 8 पोएम मध्ये एक्झॅक्टली जे कोणते फिगर ऑफ स्पीच असतात ना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि हा प्रश्न असतो फक्त 1 मार्कासाठी. चला, त्यानंतरचा बघा क्वेश्चन 3ऱ्या मधला जो B आहे, ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम. म्हणजे पोएमचं रसग्रहण. म्हणजे पोएम एक्झॅक्ट काय आहे, पोएम मधले महत्वाचे घटक कोणते आहेत ते आपल्याला पाहायचे. बघा, हा प्रश्न तर एवढा इझी आहे. तर बघा, हा एक पोएम आल्यानंतर आता राहिलेल्या ज्या 7 पोएम आहेत त्या 7 पोएम पैकी एका पोएमवर आपल्याला काय त्याचं लिहायचंय, ऍप्रिसिएशन. बघा, रीड द गिवन पोएम अँड राईट इट्स ऍप्रिसिएशन विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट. म्हणजे तुम्हाला ऑलरेडी एक आपल्या पुस्तकामधले पोएम येते आणि त्या पोएम वाचून त्याच्याशी रिलेटेड याचे उत्तर लिहायचे. आणि इथं जे मार्किंग स्कीम आहे ते पण मी दिलेली आहे. बघा, पहिला क्वेश्चन येतो टायटल. म्हणजे त्या पोएमचं जे टायटल आहे म्हणजे हेडलाईन म्हणजे जे टॉपचं त्या पोएमचं जे नाव आहे ते आपल्याला इथं ऍज इट इज लिहायचंय. कॅपिटल असेल कॅपिटल, डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल डबल इन्व्हर्टेड कॉमा असेल, आपल्याला ते ऍज इट इज कॉपी करायचे. त्याला फक्त अर्धा मार्क आहे. म्हणजे त्याचा आन्सर पोएम मध्येच आहे. त्यानंतर नेम ऑफ द पोएट. म्हणजे जो रायटर आहे, जो पोएट आहे त्याचं लास्टला त्या पोएटचं नाव असते ते तर ऑलरेडी दिलेलं आहे. आपल्याला ते ऍज इट इज लिहायचं. बघा, त्याला सुद्धा अर्धा मार्क आहे. म्हणजे आपल्याला 1 मार्क त्या पोएम मध्येच आहे. त्यानंतर बघा, राईम स्कीम. म्हणजे तो जो स्टांजाचा जो पॅटर्न आहे ABABCDCDEFEFGG असा जो काही पॅटर्न असतो तो आपल्याला सांगायचा आहे. आणि पोएम जर आपण व्यवस्थित वर्षभर जर अभ्यास केला ना तर आपल्याला त्याचा रायमिंग स्कीम लगेच माहित होतो. आणि त्याचा अभ्यास मी तुमच्याकडून करून घेणार आहे. त्यानंतरचं बघा, त्याच्यानंतरचा आहे फिगर ऑफ स्पीच. आता हा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला जे काही पोएम आहेत ना 8 त्याच्यामध्ये महत्वाचे फिगर ऑफ स्पीच मी आताच तुम्हाला सांगतो. जी आपली फर्स्ट पोएम आहे त्याचं नाव काय आहे, गुड. तुम्हाला माहित आहे आपली जी फर्स्ट पोएम आहे त्याचं नाव आहे अ टीनेजर्स प्रेयर. बघा, याच पोएम मध्ये एक आहे अलंकार, ऍपॉस्ट्रॉफी आहे. ऍपॉस्ट्रॉफी म्हणजे एखाद्याला उद्देशून बोलणे. पण
ज्याला आपण उद्देशून बोलत असतो ना ती व्यक्ती असते अब्सेंट. याला म्हणायचं अपॉस्ट्रॉफी. म्हणजे या पोएम मध्ये काय गॉडला उद्देशून बोललेलं आहे. ती प्रार्थना आपण जनरली प्रार्थना जे करतो ते गॉडला उद्देशून करतो, पण इथं गॉड अब्सेंट आहे म्हणून इथं कोणता अलंकार झालेला आहे अपॉस्ट्रॉफी. म्हणजे त्या पोएम मध्ये बघा 4 अलंकार आहेत. एक आहे अपॉस्ट्रॉफी, तर त्याच्यानंतर आहे इन्व्हर्जन. इन्व्हर्जन म्हणजे इनकरेक्ट सेंटेन्स अकॉर्डिंग टू द ग्रामर रूल. म्हणजे वाक्यरचना जर चुकीची असेल तर कुठला अलंकार होतो इन्व्हर्जन. त्याच्यानंतर बघा आपल्याच पोएम मध्ये काय असतंय त्याच्यामध्ये मेटाफॉर आहे. म्हणजे एका व्यक्तीची तुलना दुसऱ्या सोबत ज्यावेळेस आपण एखादं कंपॅरिझन करतो त्यावेळेस मेटाफॉर अलंकार असतो. त्यानंतर आहे इन्व्हर्जन झालेलं आहे. त्यानंतर ॲलिट्रेशन आहे, सिमिली आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, हायपरबोल आहे, टॉटॉलॉजी आहे, रिपिटेशन आहे, क्लायमॅक्स आहे, अँटिथेसिस आहे. अशा प्रकारचे काही मोजकेच अलंकार आहेत आणि आपल्याला ते व्यवस्थित पाठ करायचे आहेत. बघा त्याला किती मार्क आहेत, फिगर ऑफ स्पीचला 1. आणि सगळ्यात महत्वाचा लास्टचा प्रश्न, थीम किंवा सेंट्रल आयडिया 2 or 3 लाईन्स. म्हणजे काय, जी पोएम आहे त्या पोएम मध्ये पोएटला एक्झॅक्टली काय सांगायचं आहे हे आपल्याला कमीत कमी 2 ते 3 ओळीत. आणि जर आपल्या 3 ओळी जर ॲक्युरेट असतील, आपली वाक्यरचना कन्स्ट्रक्शन जर बरोबर असेल तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क पडतात. तर आज आपण पाहिलं कोणता क्वेश्चन 3रा पोएट्रीवर आधारित. याचा जर व्यवस्थित अभ्यास केला ना मित्रांनो, फक्त 8 पोएम आहेत, 8 पैकी आपल्याला 2 पडणार आहेत आणि आपल्याकडे वर्षभर आहे. जर आपल्याला टॉपर व्हायचं असेल तर या पोएम मध्ये आपल्याला 10 पैकी 10 मार्क घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुमचा इंग्रजीचा अभ्यास करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. जर हे तुम्हाला चॅनल आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका.